नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे रस्स्याचे झणझणीत शेंगोळे। रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही शेंगोळे बनवू शकता। बनवायला एकदम इझी आहे। चपाती जर लाटायचा कंटाळा आला असेल तर झटपट तुम्ही शेंगोळे बनवू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करते। परातीमध्ये 3 बाउल चाळून कणिक घेतलेली आहे। शेंगोळे किती बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही कणिक घेऊ शकता। 1 चम्मच बेसन घेतला आहे। छोट्या चमच्यानी 4 ते 5 चम्मच बेसन घ्यायचं। ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे। ज्वारीच्या पिठाने शेंगोळे छान नरम होतील। त्यामध्ये आता सुके जिन्नस घालायचं। 1.5 चम्मच तिखट घालते आहे। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, चवीनुसार मीठ, तीळ घालते आहे 2 चमचे, 2 चमचे तेल घालायचं। छान मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून डो तयार करून घ्यायचा आहे। पाणी घालताना एकदम थोडं थोडं घालायचं। शेंगोळ्याचा डो घट्टसरच हवा। आसट असला तर शेंगोळे व्यवस्थित जमणार नाही। त्यामुळे पाणी घालताना एकदम थोडं थोडं पाणी घालूनच शेंगोळ्याचा डो तयार करून घ्यायचा आहे। बेसन, ज्वारीचं पीठ आणि तेल घातल्यामुळे शेंगोळे छान नरम होतात। बेसन ज्वारीच्या पिठामुळे रस्सा पण छान उतरतो आणि खाताना दाताला शेंगोळे चिपकत नाही। एखाद्या वेळेला रात्रीच्या जेवणात चेंज म्हणून तुम्ही शेंगोळे बनवू शकता। चपात्या लाटायचा कंटाळा आला तेव्हा पण तुम्ही शेंगोळे बनवू शकता। खायला खूप टेस्टी लागते आणि भूक पण जाते। माझ्या इथे तर शेंगोळे केले तर बाकी स्वयंपाकच करायची गरज पडत नाही। मस्त लागतात शेंगोळे खायला, सगळेजण आवडीने खातात। असा घट्टसर डो शेंगोळ्याचा तयार करून घेतला। परत 1 ते 2 चमचे डोला वरून तेल लावायचं, मगच शेंगोळे करायला घ्यायचं। शेंगोळे तयार करू तेव्हा एकाला एक तेलामुळे चिपकणार नाही। छोट्याशा आकाराचा गोळा घेऊन हातावर असं गोल आकारात करून घ्यायचा आहे, लांबसर लोई, आणि एकाला एक जोडून शेंगोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पूर्ण डोचे शेंगोळे बनवून घ्यायचे। तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये पण बनवू शकतात, पण शक्यतो शेंगोळ्याचा आकार हाच राहतो। सोबत जर असेल तर दोघे मिळून जर केले तर लवकर शेंगोळे उरकतात। डो भिजवतानाही तेल टाकलेलं आहे आणि डो भिजवून झाल्यावरही तेल लावलं आहे। त्यामुळे शेंगोळे एकाला एक चिपकत नाही। असे पूर्ण शेंगोळे मी बनवून घेतले आहे। फोडणीचा रस्सा कसा बनवायचा? मसाला बनवण्यासाठी कांदा, मिरची, लसूण आणि कोथिंबीर वापरले आहे। 2 कांदे घेतले होते। मिक्सरमध्ये सगळं एकत्रच ग्राइंड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे। गॅसवर कढई ठेवली, 10 ते 15 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 रामपत्रभर मी तेल वापरलेलं आहे। तेलाचं प्रमाण थोडं जास्त हवं, त्यामुळे शेंगोळ्याला छान रस्सा उतरेल आणि शेंगोळे टेस्टी बनेल। तेल छान गरम झालं आहे। 1 चम्मच मोहरी घालते आहे, 1 चम्मच जिरं छान तेलामध्ये होऊ द्यायचं। जिरं मोहरी छान तेलामध्ये तडतडली आहे। आता पेस्ट घालते आहे। ही पेस्ट तेलामध्ये छान होऊ द्यायची। 1-2 मिनिटं छान थोडासा लालसर कलर आला की त्यामध्ये आपल्याला सुके जिन्नस घालायचे आहे। धने पावडर 1 चम्मच, तिखट 1.5 चम्मच, हळद अर्धा चम्मच, मिक्स करून घ्यायचं छान। छान मसाला तेलामध्ये झाला आहे। 1 गडवा थंड पाणीच घालते आहे। आता हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे। उकळल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये शेंगोळे घालायचे आहे। चवीनुसार मीठ घालते आहे। रस्स्याला छान उकळी आली आहे, त्यामध्ये थोडे थोडे शेंगोळे घालायचे। जरी आता आपल्याला चिपकले आहे असे वाटत आहे तरी ते रस्स्यामध्ये सोडल्यानंतर अलग अलग होतात, चिपकून राहत नाही। असे पूर्ण शेंगोळे मी त्या रस्स्यामध्ये घालते आहे। शेंगोळे शिजवताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। शेंगोळे 20 ते 25 मिनिटात शिजतात। रश्श्यामध्ये छान थोडे मोठ्या आकाराचे झाले म्हणजे आपले शेंगोळे तयार झालेले आहे।
शेंगोळे शिजवताना रस्सा थोडा दाटसर होतो. अगदीच कमी वाटत असेल रस्सा तर तुम्ही थोडं गरम पाणी घालू शकता. मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. 25 मिनिटानंतर मी शेंगोळे चेक करून बघितलं. एक शेंगोळा तोडून बघायचा. छान शिजल्यानंतर असे रस्स्याचे शेंगोळे आपले तयार झालेले आहे. वरून छान कोथिंबीर घालायची. मस्त टेस्टी आपले शेंगोळे रात्रीच्या जेवणासाठी तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा कसे बनले आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.